चाटची रेसिपी अशी आहे, कोणतीही चाट असो सगळ्यांनाच आवडते आणि आमच्या घरात स्पेशली सगळ्यांना खूप आवडते, म्हणून मी नेहमी बनवत असते. तर काय केलं होतं, मी रात्रीच इथे वाटाणे भिजत घातले होते. पाहू शकता हे पिवळे वाटाणे आहेत आणि ते छान भिजलेत. त्याच्यानंतर आपल्याला कुकरला लावून घ्यायचं आहे. त्या कुकरमध्ये मी पाणी टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मीठ, काही मसाले टाकून घेतले, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला आणि छान असं कुकरला लावून घेतलेलं आहे. आणि मी बटाट्यांमध्ये पाणी घातलेलं नाही आहे, तसेच बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत, म्हणजे छान उकडल्या जातील, पाण्याचं मॉइश्चर बटाट्यांमध्ये राहणार नाही. त्याच्यानंतर आपल्याला आता चटपटीत रगडा तयार करायचा आहे. त्याच्यासाठी मी वाटाण्याला थोडंसं स्प्रेस करून पाहू शकता, मी असं करून घेतलेलं आहे, जास्तही करायचं नाही आहे. त्याच्यानंतर फोडणी द्यायची आहे. मी इथे तेल टाकलेलं आहे. त्याच्यानंतर टाकायचं आपल्याला जिरे, गरम मसाला, धना पावडर आणि मी इथे चटपटीत चाट मसाला टाकलेला आहे, अंबारी मसाला टाकलेला आहे. वरून अगदी आपल्याला थोडं थोडं धना पावडर आणि चाट मसाला टाकायचा आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि सगळं हे टाकून आपल्याला एक असा बटाटा खिसून टाकायचा आहे, म्हणजे छान असा मिक्स होतो आणि जे ग्रेव्ही आहे ती छान अशी घट्ट आपली तयार होते. आपला रगडा तयार झाला आहे. त्याच्यानंतर आपण पॅटीस तयार करायला घेऊयात. तर झालेले बटाटेसुद्धा खिसून घेतले, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे कोथिंबीर, लसूण, जिरे, हळद, लाल तिखटऐवजी तुम्ही मिरचीसुद्धा टाकू शकता. आणि इथे आपल्याला अंबारी मस्त चटपट मसाला टाकायचा आहे, गरम मसाला, चाट मसाला, धना पावडर, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. आणि बाइंडिंगसाठी इथे कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे, ते कॉर्नफ्लावरसुद्धा टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता मी छान असं मिक्स करून अशा प्रकारे तयार करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पॅटीस बनवून घ्यायचे आहेत. अगदी छोटे छोटे साईजचे मी इथे पॅटीस तयार करून घेणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला डीप फ्राय करायचं नाही आहे, आपल्याला नॉर्मल तव्यावर अगदी 1 ते 2 चमचे तेल टाकून छान असं हे पॅटीस भाजून घ्यायचं आहे. तर एका साईडने छान भाजले, आता दुसऱ्या साईडने सुद्धा पलटवून मी हे पॅटीसला भाजून घेणार आहे. आता सगळे पॅटीसना पलटवून टाकलेले आहेत आणि काही भाजले होते मी काढून घेतलेले आहेत साईडला, आणि जे राहिलेले आहेत ते सुद्धा मी अशा प्रकारे आता काढून घेते आहे. त्याच्यानंतर आपल्याला तर रगडा बनवून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी मसाला टाकते आहे, थोडंसं मसालेदार झाले कारण आमच्या घरच्यांना मसालेदार आवडतं. त्याच्यानंतर पॅटीस टाकायचं, कांदा, टोमॅटो टाकायचं, कोथिंबीर आणि वरून ग्रीन चटणी आणि ते जी चटपटी चटणी असते ती, आणि वरून छान असं शेव टाकायचा आणि चाट मसाला स्प्रेड करायचा. लिंबूसुद्धा टाकू शकता तुम्ही. आपला रगडा पॅटीस 10 ते 15 मिनटामध्ये रेडी झालेला आहे. पाहू शकता, मला तर खूप आवडलं. बाहेरून आणण्यापेक्षा घरीच तुमच्या मुलांना अशा प्रकारे बनवून द्या, एकदम परफेक्ट झालं होतं. चवसुद्धा भन्नाट येत होती. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.